मॉर्निंग ऑल ऑफ यू. MCA कॉर्पोरेट शील्ड 2025 आज दुसरा दिवस. आपण दुसऱ्या दिवसामध्ये दाखल झालोय आणि दुसऱ्या दिवसातील एक बिग बॅटल मॅच आपल्यासमोर आम्ही घेऊन येतोय, ज्यामध्ये कपिल अँड सन्स विरुद्ध DY पाटील क्रिकेट सेंटर ह्या दोन संघांमध्ये ती लढत होणार आहे. आणि आता आपण थेट जोडले जातोय टॉससाठी. आणि या टॉससाठी आमच्यासोबत आहेत मॅच ऑफिशियल्स दर्शन कुमार खेडकर आणि त्यांच्याबरोबरच गणेश सराटे सर. तर इथे टॉस होतोय आणि आता आपण थेट दोन्ही कॅप्टन सोबत जोडले जातोय. तर कॉल असणार आहे कपिल सन्सचा. DY पाटील क्रिकेट सेंटरचा कॅप्टन आपल्यासोबत आहे सौरभ नवले आणि तो टॉस कॉइन फ्लिप करतोय. आणि कॉल असणार आहे कपिल अँड सन्स, अर्थातच सिद्धेश्वर जो कॅप्टन आहे. टेल्स टेल्स असा कॉल दिला गेलाय. टेल्स म्हणजेच कपिल सन्सने टॉस जिंकलाय. आता दोन्ही कॅप्टन आमच्यासोबत जोडले जाणार आहेत. सिद्धेश, सगळ्यात पहिला प्रश्न आहे, टॉस जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? आम्ही बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे टॉस जिंकून. पहिल्या दिवसातली पहिली मॅच थोडीशी निराशाजनक राहिली आहे. त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. सकाळी आल्यानंतर खेळपट्टीचा अंदाज घेतला असणार आहे. त्यामुळे एकंदरीतच या मॅचमध्ये उतरत असताना गोलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला आहे, कशी रणनीती राहणार आहे? रणनीती अशी काही नाही, जे बेसिक्स आहेत ते करायचा प्रयत्न करणार आहे. आम्ही चांगले एरियाज टाकायला बघणार आहे. थोडं कंडिशन्स, थोडं वातावरण थंड आहे, विकेटमध्ये थोडं मॉइश्चर वाटतं आहे, तर त्याचा इनिशियली आम्ही फायदा करायला बघणार आहे. DY पाटील क्रिकेट सेंटरने कालचा सामना जिंकला आहे. काल ते इथेच खेळले, 329 धावा त्यांनी बनवल्या होत्या आणि त्यांना रोखण्याचं आव्हान तुमच्यासमोर असेल, तर मग त्यासाठी काही विशेष तयारी आहे? विशेष असं काही नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही आमचे बेसिक्स फॉलो करणार. जो संघ चांगलं क्रिकेट खेळेल तो मॅच जिंकेल. सो कमीत कमी जो चुका करेल तो मॅच जिंकेल. सो आम्ही तेच करायला बघणार आहे. आज सेकंड मॅचमध्ये एक चांगलं बॅटल पाहायला मिळणार आम्हाला. नक्कीच, 100%. विशिंग यू ऑल दी बेस्ट. वेलकम सौरभ. आता बॅटिंग करायची आहे. काल देखील बॅटिंगच केली होती. विनिंग मोमेंटम तुमच्यासोबत आहे. तू टॉस जिंकला असतास तर काय निर्णय घेतला असता? आणि आता आजच्या मॅचला सुरुवात करता असताना विनिंग मोमेंटम सोबत घेऊन कसं पुढे जाणार आहात? मी बॅटिंगच केली असती. जे पाहिजे होतं तेच आलं. कारण की सेम विकेटवर काल मॅच होती, तर आज पण ह्या विकेटचा दुसरा दिवस आहे, तर मला चौथ्या इनिंगला बॅटिंग करणं मला वाटतं थोडंसं ट्रिकी राहील. सो त्याच्यामुळे माझं पण डिसिजन बॅटिंगच असतं. मनासारखा निर्णय मिळालाय. आता मनासारखा खेळ होणार? आय होप सो. काल पण चांगला स्टार्ट होता. होपफुली आज पण तसंच होईल. सिम्पल ठेवणार गोष्टी. बघू कसं. आज टीममध्ये काही बदल केलाय की कालचा जो स्क्वॉड होता तोच घेऊन मैदानात उतरणार आहात? एक चेंज आहे. क्रिश येतोय आत आणि भत्तड बाहेर जातोय. विशिंग यू ऑल दी बेस्ट. तर दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले होते. टॉस अपडेट आहे. कपिल सन्सने टॉस जिंकलाय आणि पहिल्या डावमध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर DY पाटील क्रिकेट सेंटर करतील फलंदाजी. एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आता आपण थेट जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. तो थोड़ा सा दबाव भी बनेगा और ज्यादा देर बल्ला खामोश नहीं रहेगा इनका भी. अभी अभी हम बात कर रहे थे कि खामोशी किसे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय, मात्र चेंडू जाणार आहे. आडव्या बॅटने चांगला फटका आहे. फिल्डर अपना मोमेंट चेंज करते हैं. यहाँ पे बेहतरीन स्ट्राइक, क्लास लिखा हुआ. टर्न दाखवले. बॉलला चांगला टर्न केला. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून कट केलाय बॉलला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि 66 धावा आहे दा फलकावर. अजून एक वेळेला तोच प्रयत्न आहे. इथे देखील फिल्डर पोहोचणार नाहीये. मागच्या बॉलवर पॉइंटच्या डोक्यावरून आतली आहे. त्यानंतरचा बॉल थोडासा मागे गेला. कव्हर्स मध्ये खेळाय. फिल्डर डीप मध्ये पोहोचणार नाहीये. चेंडू फलंदाजांवर थोडी फ्लाइट होती आणि कव्हर्स मध्ये खेळाय, मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात. ये अच्छा रूम मिला था और बॉल को भेजा है बाउंड्री के बाहर. 32 रनची आतापर्यंतची पार्टनरशिप. या वेळेला कट केलाय. बॉल जातोय पॉइंट पासून दूरवर. अधिक षटकार आला. यावेळेला देखील आखू टप्प्याचाच होता. हवेत खेळाय. अजून एक वेळेला हवाई हल्ला. ये बढ़िया प्रहार, फिर से एक बार खराब गेंद और उसको सही अंजाम तक पहुंचाते हुए. ये बढ़िया शॉट है, देखे जाएगा 4. इस बार भी काफी अच्छा कट है और फील्डर से काफी दूर.
एक और एक्साइटमेंट, थोड़ा सा अपील, वो खुद भी जानते थे कि वो एज लगा नहीं है। इस बार काफी अच्छा कनेक्शन डाउन द ग्राउंड खेला गया है शॉट और देखे जाएगा चौका। चालू आहे गोलंदाजांचा. ओ यावेळेला नशिबाच्या धावा मिळणार आहेत. फिल्डर पोहोचणार नाहीये. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या. ये अच्छा शॉट है, गैप में है और देखे जाएगा चौका। ये कट किया था और फील्डर तैनात था लेकिन उससे दूर। अच्छा प्लेसमेंट, एक बार फिर से देखे जाएगा चौका। एक और बड़ी स्कोर, दिशा दिखाई और काफी फाइन खेला है बॉल को। ये देखिए फिर से एक बार प्लेसमेंट बहुत ही उम्दा, और इसमें भी एक विकेट के नाम है। प्लेसमेंट देखिए सौरभ का, जितनी तारीफ पर आसानी से पहुंच सकते। थोड़ा सा कंफ्यूज दिखे लेकिन अंतिम समय में बल्ले का मुख खोला और चौक। अलीकडे जाईल असं चित्र सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळते. ओ यावेळेला मात्र डबल माइंड. ये देखिए दिशा दिखाई है, नजाकत, बेहतरीन टाइमिंग और इसी के साथ अपना अर्धशतक भी पूरा किया है। 33 गेंदों में कप्तानी पारी खेलते हुए यहाँ पे 50 के ऊपर का ये आंकड़ा। काय घडणार आहे. पुन्हा तोच प्रयत्न आहे आणि यावेळेला देखील धावा मिळणार आहेत. अजून एक स्कोरिंग स्ट्रोक. मागच्या चेंडू सुमितचा हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळाय. फिल्डर पोहोचणार नाहीये आणि आता काझीने आपले हात खोललेत. चेंडू जातोय सीमा पार. काझी इस बार भी उसी दिशा में गजब, एक बार फिर से उसी दिशा में फाइन खेला इस बार और एक और चौका मिलेगा। और बड़े शॉट्स के लिए जाएंगे, ऊपर खेला है काफी ज्यादा, डिस्टेंस कितना इनफ है। एक और चौका देके जाएगा। मात्र काजी देखील थांबणार नाहीये. मागच्या बॉलवर जरी बीट झालो त्यानंतरच्या बॉलवर सरळ डाऊन दी ग्राउंड पाठवून दिला. ओ यावेळेला भाग्यशाली राहिला. बॅटची कड घेतली. फ्लाय. तो अभी इसी की कोशिश करेंगे अनिरुद्ध साबले, बहुत ही शानदार पिक किया और बॉल को भेजा है सीधा। झेल सोडल्यानंतर मिळालेली संधी. अजून एक वेळा हवेत खेळाय. मात्र इथे संधी आहे का हे पाहावं लागेल. कनेक्शन इथे देखील चांगलं होतंय आणि अजून एक वेळेला तो तयार झालाय. एक गजब का शॉट है, टाइमिंग देखिए, हवाई फायर। अजून एक वेळेला मोठा फटका पुढे सरसावलाय. डाऊन दी ग्राउंड. खान सभी के, इस बार वाइड किया था गेंद को लेकिन भेज दिया है आसमान में। इनिंग चांगली बिल्ड केली आतापर्यंत. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वी मध्ये ये बेहतरीन शॉट, हवाई फायर। अनिरुद्ध साबळे पुढे सरसावला. इनसाइड आउट. अजून एक देखना फटका छेतील आपल्याला शुभंकर. बढ़िया शॉट, ये देखिए एक बार फिर से अप एंड ओवर। अनिरुद्ध साठी पुढचा चेंडू. ओ या वेळेला इम्प्रोव्हायझेशन चांगलं केलंय. एक पाऊल आणि त्यानंतर दिशा दिली आहे. अप्पर कट थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक मोठा फटका हे पट्टीवर बनवल्या होत्या आणि तर देखील आज त्यांना संधी दिली आहे. पुन्हा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन आहे आणि बरोबरच लांबी दे. और फिर से बड़े शॉट के लिए गए थे उसी दिशा में, फाइन लेग के ऊपर से पहाड़ों में गुम कर दिया है गेंद को। और फिर से उसी दिशा में फाइन खेला है एक और मैक्सिमम। लवकर बाद झाला मात्र त्यानंतर जबाबदारी स्वीकारली आणि अजून एक शेवट गोड केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरका आहेत आणि त्यामुळे इथे धावा जेवढ्या येतील तेवढा बेनिफिट राहणार आहे. यावेळेला ऑन साइडला बॉल वळवलाय आणि आता त्याचं उत्तर देत आहेत दुसऱ्या डावमध्ये फलंदाज. यावेळेला पुढे होता, पायावर टाकण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड खेळ. वो शुरुआत से अभी बड़े प्रहार के लिए जाने वाले हैं। एक बार फिर से ये बेहतरीन स्टैंड एंड डिलीवर, आसमान को छू के। इस बार भी कनेक्शन बेहतरीन है और देखे जाएगा पूरे 6। हो थोडासा मागे गेलाय. जागा बनवली आणि बरोबरच आता बॉलला दिशा दिली. हर्षल धाव येतोय.
सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यानंतरच्या बॉलवर थोडीशी फ्लाईट दिली, ऑन साईडला टर्न केलाय, गॅप मोठा आहे. फील्ड एक ही रन बना पाया आखिर में, यहाँ पे बहुत बड़ा प्रहार और अब आए हैं शामसु जमाकाजी, थोड़ा सा हवा में जरूर थी गेंद और यहाँ पे रोक लेना चाहिए था, प्रयास का विकेट अगर चाहिए तो यहाँ पे हवा में फिर से, और ये अच्छा कनेक्शन था लेकिन फील्डर मौजूद, मॅक्सिमम होगा ये क्रिकेट सेंटरला कमबॅक करून दिलं. यावेळेला कट केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 126 ला 2 आहेत. गॅप शोधलाय आणि गॅप मधून बॉल चाल, त्यामुळे पुन्हा फलंदाजावर थोडासा दबाव बनतो. हलक्या हाताने खेळलाय, मिसफील्ड होतीये, खराब क्षेत्ररक्षण, मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. ये बहुत ही बेहतरीन शॉट, तीर की तरह सीधा, आक्रामक रवैया, बिल्कुल ये सही चीज कही आपने. यहाँ पे फील्डर बने दर्शक, ऑन साइड पे यहाँ पे अच्छी प्लेसमेंट और यहाँ पे चौका पाया है, 200 का आंकड़ा छू लिया है कपिल सन्स ने. अच्छा ड्राइव ये भी, और ये भी देके जाएगा चौका. आणि त्यामुळे त्याच्यावर सातत्याने विश्वास ठेवला गेला. त्यावेळेला आडव्या बॅटने खेळाय, क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल पोहोचलाय सीमारेष. भाव वाढवणार आहे बॅटिंग टीमचा. अच्छा शॉट था ये, देखिए कितने जल्दी से बाउंड्री को किया. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल यावेळेला कट केलाय, फिल्डरला बीट करतोय, बॉल जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओंकारच्या पहिल्याच बॉलवर अथर्वने वसूल केलाय चौकार, 4 धावा. पाचव्या चेंडूवर मोठा प्रहार, स्लॉक केलाय बॉलला, चांगलं टायमिंग. थोड़ा पीछे क्रीज के और लुप्त उठा नहीं पाए, लेकिन यहाँ पे मिसफील्ड. एक और बड़ा शॉट यहाँ पे सीधा फील्डर के पास, ये बहुत बड़ा झटका है. अथर्व काले, ओमकार ने ये आणि आता त्याचं उत्तर देत आहेत दुसऱ्या डावमध्ये फलंदाज. यावेळेला पुढे होता, पायावर टाकण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड खेळला. वो शुरुआत से अभी बड़े प्रहार के लिए जाने वाले हैं. एक बार फिर से ये अच्छा कनेक्ट है, संपर्क बेहतरीन और नतीजा मिल चुका है. ये बेहतरीन स्टैंड एंड डिलीवर, आसमान को छू के. इस बार भी कनेक्शन बेहतरीन है और देखे जाएगा पूरे 6. त्यानंतरचा चेंडू हवेत खेळाय, मात्र सरळ पाठवून दिलाय फील्ड. एक ही रन बना पाया आखिर में, यहाँ पे बहुत बड़ा प्रहार और विकेट अगर चाहिए तो यहाँ पे हवा में फिर से, और ये अच्छा कनेक्शन था लेकिन फील्डर मौजूद, मैक्सिमम होगा ये. दबाव निर्माण करून देतात, मात्र त्यानंतरचा बॉल त्याने हिट केलाय डाऊन दी ग्राउंड. आणि ते बॉल एक बार फिर से गजब का ये शॉट. क्रेडिट देना होगा इस गेंदबाज को, यहाँ पे क्रेडिट इस शॉट को, सिद्धेश का ये अद्भुत छक्का. त्याच्या फलंदाजासाठी होती विकेट. या वेळेला अथर्वने बिग हिट केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हे 6वं षटक आहे. विकेटचा कॉलम अद्याप खाली आहे, समोर खेळलाय डाऊन दी ग्राउंड सिद्धेश्वरच्या बॅट. या वेळेला मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड, चांगलं टायमिंग. ऋषभ आहे, हो इथे तोच प्रयत्न, पिकअप शॉट, लेग स्टंपवरचा बॉल, लाईन पिक केली आहे आणि ऋषभ आहे. हो इथे तोच प्रयत्न, पिकअप शॉट, लेग स्टंपवरचा बॉल, लाईन पिक केली आहे आणि 5व्या चेंडूवर मोठा प्रहार, स्लॉक केलाय बॉलला, चांगलं टायमिंग. अच्छा शॉट, ये भी टाइमिंग लाजवाब है इसके ऊपर. बड़ा शॉट, बात कर रहे थे और झाड़ियों में ये बढ़िया कनेक्ट है, हवाई फायर और कारनामा हासिल करते तो.
ये बहुत दूर जाएगा क्या? मात्र चित्र वेगळं दिसू शकेल. यावेळेला हवेत खेळलाय, टायमिंग जुळलाय, लांबी गाठतोय चेंडू आणि हा चेंडू